नमस्कार, मी समीर सावरकर. पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च या अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापक म्हणून कार्यरत आहे. सर्वप्रथम पुस्तक परीक्षणाचा किंवा ग्रंथ परीक्षणाचा हा जो अत्यंत स्तुत्य उपक्रम पुणे विद्यापीठाने सुरू केला आहे त्याबद्दल विद्यापीठाचं आणि संबंधित अधिकाऱ्यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. वयाच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षापासून म्हणजे अक्षर ओळख झाल्यापासून पुस्तक वाचनाला सुरुवात झाली. अगोदर अडखळत, मग सफाईने आणि मग वेगाने. आजवर 1000 पुस्तकं सहज वाचून पार पडली असतील. वयाच्या त्या टप्प्यावरती ती पुस्तकं समोर आली, आवडली, वाचली गेली आणि मागेही पडली. परंतु एक ग्रंथ असा हाती लागला की जो मागे असा पडलाच नाही, जो हाता वेगळा झाला नाही, तो कायमच आयुष्याची साथ संगत करीत राहिला आणि राहील. म्हणजे त्याला वयो मर्यादा नाही किंवा तो कालातीत आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद दासबोध. आणि आज याच ग्रंथाचं परीक्षण करण्याचं ठरवलं आहे. अगदी नावापासून सुरुवात करू. दासबोध याचा आपण 2 प्रकारे अर्थ लावू शकतो. दासांनी म्हणजे समर्थ रामदासांनी केलेला बोध किंवा दासांसाठी केलेला बोध म्हणजे जे भक्ती मार्गाला लागले आहेत त्यांना मोक्षाप्रत किंवा आत्मदर्शनाप्रत घेऊन जाण्यासाठी केलेला बोध, अशा अर्थाने या दासबोध ग्रंथाची रचना झालेली आहे. इतिहास असं सांगतो की या ग्रंथाची रचना 3 टप्प्यात झाली. टाकळी येथे पुरश्चरण किंवा साधना संपल्यानंतर, 12 वर्ष उपासना संपल्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी पहिल्यांदा जो दासबोध लिहिला त्याच्यात फक्त 21 समास म्हणजे 21 सेक्शन्स होते आणि आजही तो 21 समासी म्हणून संप्रदायामध्ये प्रसिद्ध आहे, वाचला जातो. त्यानंतर 12 वर्ष त्यांनी भारत भ्रमण केलं आणि मग ते कृष्णाकाठी आले, महाराष्ट्रात आले आणि कल्याण स्वामींना हाताशी धरून म्हणजे कल्याण स्वामी लिहिणार आणि श्री समर्थ सांगणार, अशा प्रकारे रामगळ आणि शिवथरगड इथे दुसऱ्या दासबोधाची निर्मिती झाली. याच्यामध्ये एकूण 7 दशकं होती आणि प्रत्येक दशकामध्ये 10 समास होते. सो 7 sections and in each section there are 10 chapters. आजही जो दासबोध उपलब्ध आहे त्याच्यामध्ये 7व्या दशकाच्या 10व्या समासाच्या शेवटी आपल्याला अशी ओवी बघायला मिळते की आला ग्रंथाचा शेवट. म्हणजे समर्थांना जे सांगायचं होतं ते सांगून झालं होतं. त्यानंतर त्यांनी पुष्कळ स्फुट लिखाण केलं. त्यांचं जे सगळं संकीर्ण लेखन आहे आयुष्याच्या अगदी शेवटच्या काळात त्यांना असं भावलं, जाणवलं, भासलं की हे सगळं लेखन एकत्र करून एका सूत्रात बांधून आपल्या 7 दशकांच्या दासबोधाला जोडणं शक्य आहे. आणि मग त्यांनी ते कंपायलेशनचं काम सुरू केलं. जुळणी करण्याचं, काही ठिकाणी पुनर्लेखन करण्याचं, काही थोडंफार नवीन लेखन करण्याचं काम त्यांनी केलं आणि आजच्या स्वरूपातला दासबोध सगळ्यांसाठी उपलब्ध झाला किंवा निर्माण झाला. ह्याच्यामध्ये एकूण 20 दशकं आहेत आणि प्रत्येक दशकामध्ये 10 समास आहेत. म्हणजे एकंदरीत 200 समासांचा आणि 7751 ओव्यांचा अतिशय समृद्ध असा हा ग्रंथ आहे. समर्थ रामदास स्वामी हे एक महान संत होते ह्यात शंकाच नाही. पण दासबोधाचं, त्यांनी लिहिलेल्या या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं की बहुतांशी संत वाङ्मयातून आपल्याला परमार्थाविषयी, पुराणांविषयी, ईश्वराविषयी, ईश्वर प्राप्तीविषयी लिहिलेलं आढळतं. दासबोधात तो भाग तर आहेच, पण समर्थांनी दासबोधात प्रपंचाविषयी विपुल लिखाण केलेलं आहे आणि हे दासबोधाचं अगदी खास वैशिष्ट्य आहे. दासबोधात काय काय आहे याविषयी आपण थोडंसं पुढे बोलणारच आहोत. पण हा ग्रंथ केवळ पारमार्थिक साधकांसाठी नसून प्रापंचिकांसाठीही आहे. किंबहुना ठिकठिकाणी समर्थ स्वतःच असं म्हणतात की प्रपंच करत जावा आणि प्रपंच करता करता परमार्थ साधावा. आणि हाच भाव किंवा
हाच मुख्य धागा मनाशी बाळगून समर्थांनी हा पूर्ण ग्रंथ लिहिलेला आहे. आधुनिक पुस्तकातून ज्याप्रमाणे प्रस्तावना किंवा लेखकाचं मनोगत लिहिलेलं असतं, त्याप्रमाणे दासबोधाचाही जो पहिला समास आहे ग्रंथारंभ नावाचा, त्याची सुरुवातच म्हणजे दासबोधाची सुरुवातच या ओवीने होते. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. आणि यावरती समर्थ उत्तर देतात, ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथे बोलिला विशद भक्ती मार्ग. गुरु शिष्यांचा संवाद, दासबोध आपण जर पाहिला तर त्याचं संपूर्ण स्वरूप हे संवादात्मक आहे. गुरु काहीतरी निवेदन करतात, त्यावर शिष्याला शंका येते, तो आपली शंका विचारतो, प्रश्न विचारतो, आणि त्या शंका समाधानातून वाचकाचं ज्ञान वाढीस लागतं, वाचकाला बोध होतो. अतिशय रंजक अशा प्रकारे या संपूर्ण दासबोधाचं स्वरूप आहे. आणि अगदी हळुवारपणे परंतु आपला हात घट्ट पकडून समर्थ वाचकाला हळूहळू भक्ती मार्गाने घेऊन जातात. या ग्रंथाचं वैशिष्ट्य हे की समर्थांनी केवळ चांगली लक्षणं, चांगला स्वभाव, चांगली कृती यावरच भाष्य केलेलं नाही. म्हणजे काय अंगीकारावं, काय स्वीकारावं एवढंच सांगितलं नाही, तर वाईट लक्षणं कुठली, काय त्यागावं, काय झिडकारावं याबद्दल सुद्धा अत्यंत परखडपणे समर्थांनी भाष्य केलेलं आहे. समर्थांनी सत्वगुण लक्षण, सद्विद्या निरूपण, उत्तम लक्षण हे तर सांगितलंच आहे, पण त्याचबरोबर मूर्ख लक्षण, पढत मूर्ख लक्षण, कुविद्या निरूपण, तमोगुण लक्षण हेही अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे. परमार्थ किंवा आत्मदर्शन हेच मानवी आयुष्याचं खरं अंतिम ध्येय कसं आहे. प्रपंच हा साध्य नसून केवळ साधन आहे, आणि प्रपंचाचा केवळ आधार घेऊन आपल्याला परमार्थ कसा साधायचा आहे याविषयी अतिशय सोप्या भाषेत समर्थ आपल्याला समजावतात, बोध करतात. दासबोधात नवविधा भक्ती सांगितली आहे. अद्वैत सिद्धांताचा आधार घेऊन मुळात ब्रह्मापासून माया, त्यापासून पुरुष आणि प्रकृती, त्रिगुण, पंचमहाभूतांची निर्मिती, या सृष्टीची आणि जीवांची निर्मिती, आणि त्यानंतर ह्या सर्वाचा क्रमवार लय याविषयी सुद्धा अगदी सविस्तर सांगितलेलं आहे. महंत म्हणजे लीडर, मग तो आध्यात्मिक असो, सामाजिक असो की राजकीय असो, त्याने कोणती लक्षणं अंगीकारावी, त्याचा स्वभाव कसा असावा, त्याने कोणती साधना करावी, त्याने लोकांना, आपल्या फॉलोअर्सना कशा प्रकारे राजी राखावं, त्यांचं मन राखून त्यांच्याकडून काम कसं करून घ्यावं, प्रसिद्धी परांगमुख मात्र स्वतः कसं राहावं याविषयी सविस्तर वर्णन आहे. त्याचबरोबर साधकांनी किंवा उत्तम शिष्यानी कोणती लक्षणं अंगीकारावी, त्याने साधना कशी करावी, आणि त्याने गुरु कसा ओळखावा, योग्य गुरु कसा करावा याविषयी समग्र मार्गदर्शन आपल्याला दासबोधात मिळतं. थोडक्यात म्हणजे काय की तरुणांसाठी, साधकांसाठी म्हणजे परमार्थींसाठी, प्रापंचिकासाठी, गृहस्थासाठी, महंतांसाठी, मग ते सामाजिक असो, राजकीय असो की आध्यात्मिक असो, व्यावसायिकांसाठी, अक्षरशः प्रत्येकासाठी, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी अतिशय उपयुक्त असा केलेला बोध आपल्याला दासबोधातनं आढळतो. आपल्याकडे एक उक्ती अशी आहे की व्यासोच्छिष्टत जगत सर्वम, म्हणजे व्यासांनी इतक्या विपुल वाङ्मयाची निर्मिती केली आहे की त्यांनी हे वाङ्मयीन जगत जणू काही उष्ट करून टाकलंय. कोणी काही लिहिलं तरी व्यासांच्या कुठल्या तरी प्रसंगामध्ये, ग्रंथामध्ये तसा संदर्भ किंवा तसा उल्लेख आढळतोच. ही उक्ती थोडीशी बदलून मला असं म्हणावंसं वाटेल दासबोधाबद्दल की दासोच्छिष्टत जगत सर्व. अक्षरशः दासबोधामध्ये नाही ते जगात काहीच नाही, आणि जगात जे आहे ते दासबोधात सर्व काही आहे. दासबोधातील भाषा अत्यंत परखड आहे, अत्यंत स्पष्ट आहे.
समर्थ शाल जोडीतले वगैरे मारत नाहीत, अगदी उघड्या हाताने सरळ सरळ फटका ठेवून देतात. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांना आपण ज्ञानेश्वर माऊली म्हणतो, कारण त्यांच्या शब्दांमध्ये माया आहे, प्रेम आहे, हळुवारपणा आहे. ज्ञानेश्वर जर महाराष्ट्राची माऊली असले तर समर्थांना महाराष्ट्राचा पिता म्हणायला हरकत नाही. वरकरणी तोच कडकपणा, तीच शिस्त, तेच परखड शब्द, परंतु अंतर्यामी खोल मनामध्ये पित्याप्रमाणेच भक्तांसाठी, जीवांसाठी असलेली कळवळ, त्यांच्या उद्धारासाठी असलेली तळमळ आणि भक्तांना आत्मदर्शन व्हावं, त्यांना सत्य कळून यावं यासाठी असलेली व्याकुळ अवस्था. हा दासबोध मराठीतच आहे आणि खुद्द समर्थांनी दासबोधात 2 ठिकाणी असं म्हटलेलं आहे की केवळ हा मराठीत आहे म्हणून याला उपेक्षू नये किंवा कमी लेखू नये, कारण भाषा हे विचार पोचवण्याचं, ज्ञान पोचवण्याचं केवळ माध्यम आहे. संस्कृतमधला ग्रंथ नाही म्हणून तो सामान्य आहे असं नव्हे, आणि माझी मराठी भाषाही कुठे कमी नाही. अर्थात ही मराठी आहे 17व्या शतकातली, त्यामुळे मुळात ते अवघड तत्वज्ञान आणि त्यातून ती भाषा काहीशी ऐतिहासिक. आपल्याला त्यातल्या ओव्यांचा सगळा अर्थ समजणं, नुसत्याच ओव्या वाचल्या तर अवघड जातं. त्यामुळे एखादी सार्थ दासबोधाची प्रत घेऊन वाचन केल्यास केव्हाही उत्तम. माझ्याकडे ही जी दासबोधाची प्रत आहे ती प्राध्यापक के.व्ही. बेलसरे म्हणजे बाबा बेलसरे यांनी निरूपण केलेली, अर्थ सांगितलेली प्रत आहे. बाबा बेलसरे हे अध्यात्म क्षेत्रातलं एक अत्यंत अधिकारी व्यक्तिमत्व, आणि त्यामुळे त्यांनी निरूपण केलेला, अर्थ सांगितलेला दासबोध जर वाचला तर निश्चितच समर्थांना आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे हे कळायला खूप मदत होते. दासबोधातली अनेक वचनं प्रचलित मराठीमध्ये प्रसिद्ध आहेत आणि कथा, कादंबऱ्या, नाटकांमधनं ती वारंवार वापरली जातात. उदाहरणार्थ, थोरा घरले श्वान त्यासी देती सर्वही मान, किंवा लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली, किंवा संसार दुःख मूळ डसती दुःखाचे इंगळ, वगैरे वगैरे अशी भरपूर आहेत. ज्याप्रमाणे भगवद्गीतेबद्दल म्हटलं जातं की तुम्हाला आयुष्यात कुठलीही अडचण असली, कुठलाही त्रास असला, ताण असला, भगवद्गीतेचा कुठलाही अध्याय उघडून, कुठलंही पान उघडून वाचायला घ्या. तुमच्या समस्येचं मूळ आणि त्याचं निराकरण, त्याच्यावरचं सोल्युशन तुम्हाला तिथे सापडेल. दासबोधाचाही माझा अगदी असाच अनुभव आहे. कुठलंही पान उघडावं, दासबोध वाचायला घ्यावा, निश्चित आपली नेमकी समस्या काय आहे आणि त्याच्यावरचा मार्ग काय आहे हे आपल्याला सापडतं. आपण प्रापंचिक असाल, गृहस्थाश्रमी असाल, विद्यार्थी असाल, माझी अगदी तळमळीची विनंती आहे की एकदा तरी संपूर्ण दासबोध शांतपणे वाचून काढा. आयुष्याकडे बघण्याची एक संपूर्णपणे नवीन दृष्टी, नवीन भान आपल्याला येईल अशी माझी खात्री आहे. सांप्रदायिकांसाठी दासबोधाचं महत्त्व वेगळंच आहे. समर्थांनी जेव्हा हे जाहीर केलं आपल्या जवळच्या शिष्यांजवळ की 9मीला आपण समाधी घेणार, तेव्हा अक्कास्वामींनी त्यांना विचारलं की आपलं सगुण दर्शन कसं व्हायचं. तेव्हा समर्थांनी त्यांना असं सांगितलं की माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, हरी मी आहे जगत जीवनी निरंतर, आत्मा रामदास बोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी, करू नका खटपट पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्याची वाट गवसेल की. तेव्हा अशा या अपूर्व ग्रंथराज श्रीमद दासबोधाला मनःपूर्वक वंदन करून मी हे माझं परीक्षण थांबवतो. सर्वांनाच मनःपूर्वक धन्यवाद.